राम नारायण राम. जे लोक महान आहेत, जे कार्यरत आहेत, ते हे समजून घेऊन आपल्या शरीरात प्रचंड शक्ती संचित करत आहेत. शरीराच्या आत या विराट शक्तीचा संचार होतो. एका समुद्रातून नद्या, नाले, कालवे, सरोवरे यांचा जन्म होतो. सर्व जीवांमध्ये अशी शक्ती असते ज्यामध्ये आकर्षण करण्याची क्षमता असते. जर एक दोन आहेत तर असे आणखीही असतील. जर एक शक्ती आहे तर इतर अनंत शक्ती आपोआपच येऊ लागतात. म्हणून मुंगी असो वा डास, ओढून घेण्याची शक्ती सगळ्यांमध्ये आहे. ही शक्ती का असते? कारण दूर असलेल्या ग्रहांकडून जी शक्ती संदेश पाठवते ती प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवण्यासाठी. ज्वालामुखीच्या आत पाहिल्यास आग जळताना दिसते. ती आग बाहेर आली की मोठी घटना घडते. सूर्याच्या आतही अशीच आग सतत धगधगत असते. एक दिवस तुम्ही पाहाल की सूर्य तुकडे तुकडे होऊन थंड झाला आहे. ही जो आग धगधगत आहे तिच्यामुळेच पृथ्वी निर्माण झाली आहे. पृथ्वीही कधीतरी उकळत होती. माणसाच्या आतही अशीच आग पेटलेली असते. पृथ्वीचे अनेक स्तर आहेत. पृथ्वीवर उष्णता आहे, थंडी आहे. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. कुठे उष्णता, कुठे थंडी. आपण कुठेही जायचं ठरवलं तर जाऊ शकतो. एकाच व्यक्तीला गरम हवामानातही राहता येते आणि थंड हवामानातही. आपल्यामध्ये बोधशक्ती आहे. जेव्हा बोधशक्ती असते तेव्हा तिचा काही अंत नसतो.